तुमच्या हातात पदवी आहे, 2-2 डिग्र्या आहेत, स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्ष तयारी केली, हजारो अर्ज भरले, पण तरीही नोकरी नाही. दुसरीकडे उद्योग म्हणतात योग्य उमेदवार मिळत नाही. मग प्रश्न असा आहे, नोकऱ्या नाहीत की योग्य कौशल्य नाही? भारत जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे, पण हाच देश बेरोजगारीच्या प्रश्नांशी झुंज देतो आहे. हा फक्त एका सरकारचा नाही, एका पक्षाचा नाही, तर अनेक दशकांपासून तयार झालेल्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्थेचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणालाही दोष न देता समजून घेणार आहोत. भारतात बेरोजगारीची खरी कारणं कोणती? शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत भारतात बेरोजगारी कमी करण्यासाठी नेमकं काय करायला हवं. बेरोजगारी म्हणजे काय? बेरोजगारी म्हणजे काम करण्याची इच्छा आणि क्षमता असूनही योग्य रोजगार न मिळणे. बेरोजगारीचे अनेक प्रकार आहेत. खुली बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी, लपलेली बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, तात्पुरती बेरोजगारी. भारतात हे सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येतात. लोकसंख्या आणि रोजगार. दरवर्षी लाखो युवक रोजगार बाजारात प्रवेश करतात, पण त्या वेगाने नवीन उद्योग, नवीन कंपन्या आणि नवीन रोजगार निर्माण होत नाहीत. त्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढते. शिक्षण आणि कौशल्यातील दरी. भारतात अनेक विद्यार्थी पदवीधर होतात, पण उद्योगांना लागणारे कौशल्य अनेकदा त्यांच्याकडे नसते. यालाच स्किल गॅप असे म्हणतात. यामुळे पदवी असूनही नोकरी मिळत नाही. सरकारी नोकऱ्यांवर जास्त अवलंबित्व. अनेक युवकांचे अंतिम लक्ष एकच असते, सरकारी नोकरी. पण सरकारी पदांची संख्या मर्यादित असते, त्यामुळे लाखो उमेदवार आणि काही हजार जागा. यामुळे स्पर्धा प्रचंड वाढते. उद्योगांची मर्यादित वाढ. जर उद्योगच वाढले नाहीत तर रोजगार कुठून निर्माण होणार? लघु उद्योगांना भांडवल, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ मिळण्यात अनेक अडचणी येतात. शेतीवर जास्त अवलंबित्व. आजही मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, पण शेतीत सर्वांसाठी पुरेसा रोजगार नसतो. यामुळे लपलेली बेरोजगारी वाढते. ऑटोमेशन आणि एआय. आज मशीन अनेक कामं करत आहे. एआय अनेक क्षेत्रात प्रवेश करत आहे. यामुळे काही नोकऱ्या कमी होत आहेत, पण नवीन प्रकारच्या नोकऱ्याही तयार होत आहेत. म्हणून कौशल्य बदलणं अत्यंत आवश्यक आहे. महिला रोजगार. भारतात अनेक महिला शिक्षित असूनही सुरक्षितता, सामाजिक बंधन, संधीचा अभाव, बालसंगोपन यामुळे रोजगारात सहभागी होऊ शकत नाहीत. ग्रामीण आणि शहरी दरी. ग्रामीण भागात उद्योग कमी आहेत. शहरे रोजगाराचे केंद्र बनतात. परिणामी स्थलांतर वाढते. भरती प्रक्रिया. अनेक वेळा भरतीला विलंब होतो. काही परीक्षा रद्द होतात. न्यायालयीन प्रक्रिया, प्रशासकीय विलंब. यामुळे हजारो युवक वर्षानुवर्ष प्रतीक्षा करतात. रोजगार आणि अर्थव्यवस्था. जेव्हा अर्थव्यवस्था वेगाने वाढते तेव्हा उद्योग वाढतात, गुंतवणूक वाढते, रोजगार वाढतो. पण आर्थिक मंदी आली तर कंपन्या भरती कमी करतात. यावर उपाय काय करता येईल? नंबर 1, कौशल्य आधारित शिक्षण. नंबर 2, उद्योगांना प्रोत्साहन. नंबर 3, स्टार्टअप संस्कृती. नंबर 4, उत्पादन क्षेत्राचा विस्तार. नंबर 5, शेतीपूरक उद्योग. नंबर 6, महिला रोजगार वाढवणे. नंबर 7, डिजिटल कौशल्य. नंबर 8, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे. नंबर 9, स्थानिक उद्योगांना चालना. नंबर 10, संशोधन आणि नवीन कल्पना. बेरोजगारी ही एका कारणामुळे निर्माण झालेली समस्या नाही. ती शिक्षण, अर्थव्यवस्था, उद्योग, लोकसंख्या, कौशल्य, तंत्रज्ञान आणि धोरणांच्या एकत्रित परिणामातून
तयार झालेली समस्या आहे. त्यामुळे उपायही सर्वसमावेशक असावेत. भारताकडे मोठी युवा शक्ती आहे. योग्य नियोजन, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर भर दिल्यास हीच युवा शक्ती देशाला आर्थिक महासत्ता बनवू शकते. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा.